नमस्कार मैत्रिणींनो, तर मी सुशिला शिलाई कोर्स व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, आज मी थोडंसं आपलं शिलाईचं जे रिलेटेड मटेरियल आहे ते आणायला जात आहे मार्केटमध्ये. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला जर नाशिकचं व्ह्यू बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता, आनंद घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण आता जाणार आहोत. थोडेसे लग्नाचे जे ब्लाऊज आहेत त्याचं मला मटेरियल आणायचं आहे. तर ते मी मटेरियल थोडंसं अरीवर्कचं आणणार आहे आणि ते आपल्याला अरीवर्कचं थोडंसं त्यांना डेकोरेशन करून द्यायचं आहे ब्लाऊजला. आता इकडनं मी गंगेकडनं आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे गंगेवरनं शॉर्टकट मी डायरेक्ट होलसेल मार्केट असतात तिकडे मी जाणार आहे. तर गंगेवरचं पण व्ह्यू तुम्ही बघू शकता. थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करते कारण मला खूप घाई आहे. आपल्याला ब्लाऊज पण कंप्लीट करायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पर्यटक वगैरे भरपूर या ठिकाणी येत असतात. नेहमी इथे गर्दी असते. त्याच्यानंतर आपण इकडनं शॉर्टकट जाणार आहोत. डायरेक्ट दुकानात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कुठून कुठून साहित्य घेते. एकाच ठिकाणाहून नाही घेत, तर मी 2-3 ठिकाणी म्हणजे दुकानांमध्ये जाते. मला जिथे जे साहित्य आवडलं ते मी तिथून घेत असते. तर दोन्ही तिन्ही दुकान मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि सुट्टी असल्यामुळे काय आहे ना, तर आज खूप गर्दी असते. खूप म्हणजे खूपच गर्दी असते. टेलरिंग मटेरियल इथे आलेली आहे.
तर ब्लाऊज पण मी घेऊन आलेली आहे. तर ह्या ब्लाऊजला मला अरीवर्कचं मटेरियल घ्यायचं आहे, तर मी मॅचिंग नुसार घेणार आहे. तर त्याला जसं मॅचिंग असणार आहे त्या पद्धतीने इथून मी मॅचिंग करून आणि घेणार आहे. तर भरपूर छान असं क्वालिटीचं मिळतात. तर दुकान पण तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मला जे जे साहित्य लागणार आहे ते मी इथे घेऊन घेते आणि परत मला दुसऱ्या दुकानामध्ये जायचं, ते पण दुकान मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. चला, तर आता इकडे मी लटकन घ्यायला आली. तर या ठिकाणी आलं ना तर लटकन भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर जे मी शिलाईचे धागे वगैरे घेते, राजरतन टेलरिंग मटेरियल तिकडे दुकान आहे, त्याच्या थोडंसं समोरच इकडे थोडंसं खालच्या बाजूला आलं की या ठिकाणी तुम्हाला म्हणजे हे लटकन वगैरे मिळतात. ते इथे मी लटकन वगैरे घेणार आहे. कारण नवरीच्या ब्लाऊजला त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर मी दुसऱ्या आरी वर्कचं जिथे मटेरियल मिळतं, या ठिकाणी जास्तीत जास्त मटेरियल मिळतं, ते इथे मी आलेली आहे. तर थोडंसं व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तुम्ही इथे बघू शकता. मला काही जे मटेरियल होतं मॅचिंगनुसार ते मिळालं नव्हतं, म्हणून मी त्या दुकानातून घेतलं आणि परत मी इथून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त दाखवत बसले नाही मी, कारण मला पण घाई गडबड होती जाण्याची. आणि अशा पद्धतीने आता मी पुन्हा ह्याच मार्गाने रिटर्न चालली घरी. तर आता तुम्ही व्ह्यू बघू शकता. संध्याकाळ झालेली आहे. तर आता इथे फायनली घरी आलेलो आहोत आम्ही. तर जे साहित्य आणलंय ते मी तुम्हाला इथे थोडक्यात दाखवते. ऍक्च्युली थोडंसं आपल्याला आरी वर्क टाईप मध्ये थोडंसं डेकोरेशन करायचं आहे ब्लाऊजला. तर जे नवरीचे ब्लाऊज आहेत ना त्याच्यावरती आपण डेकोरेशन करणार आहोत. तर इथे भरपूर असं मी जे साहित्य आणलं, तर दुकानाचं एवढं जे म्हणजे तिथलं जे माहिती काही वगैरे ते मी इतकं दाखवलं नाही. ज्या ज्या दुकानात गेलं त्याचं व्हिडिओ शूट झालेलं आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे. तर ज्या दुकानांमध्ये मी हे आधीचं एक नंबरचं साहित्य घेतलंय, तर सुलोचना म्हणून टेलरिंग मटेरियल भेटतं तिथे. तर त्यांच्याकडे पण हे सर्व भेटतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे शुगर बीट्स वगैरे तुम्हाला जे घ्यायचं ना ते, तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य तिथून मी आणलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपण आणलेले आहेत. तर हे एकत्र पूर्ण बाजार केला आहे, त्याच्यामुळे बिल इथे मी तुम्हाला सांगत नाही. परंतु क्वालिटीचे आहेत, तुम्ही धुतले तरी काही निघणार नाही. तरी हे डेकोरेशन साठी आपण ब्लाऊज साठी आणलेले आहेत. ही खड्यांची लेस आहे. त्याच्यानंतर हे सगळे आपले म्हणजे छोटे छोटे मोती आहेत, आपले गोल्डन कलरचे अशा पद्धतीने आणलेले आहे. त्याच्यानंतर हे आणलेले आहे, परत गम आणलेला आहे. गम ऑलरेडी माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर अजून आपण बरंच काही बाजार केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने हे डेकोरेशन साठी आपण आणलेले आहे. ज्यावेळेस मी ब्लाऊजला डेकोरेशन करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय असं. तर मी केल्यानंतर तुम्हाला ते ब्लाऊज दाखवणार आहे. तर असे मी टोटल हे, तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे बरंच साहित्य तिथून आणलेलं आहे. तर 150 रुपये 120 रुपये पॉकेट मिळतात. हे म्हणजे जशी क्वालिटी आपण घेतली तशी ही वेगवेगळी रेट असणार आहे. त्याच्यानंतर लटकन पण आणलेले आहेत मी. तर इथे लटकन पण तुम्ही इथे बघू शकता. आता हे जे लटकन आहे, तर याच्यातलं फक्त आपण हे वरचं लटकन मायनस करणार, म्हणजे याच्यातले फक्त आपण 2 लटकन
ह्या टाईपने ब्लाऊजला लावणार आहोत. 2च लटकन लावणार आहोत. हे बाकीचे लटकन आहेत ना आपण हे वेगवेगळे करणार आहोत. म्हणजे मी धाग्याच्या सहाय्याने हे वेगवेगळे करून घेणार आहेत. ते लेंग्याला वगैरे आपण लावू शकतो, परंतु ब्लाऊजला पण 3-4 ब्लाऊजांना हे होणार आहे. मग काय होतं, जे आपण ₹50 किंवा ₹100 आपण एक घेतो ना, अशा पद्धतीने ₹100 हे एक भेटतं. तर हे ₹150 मध्ये घेतले तर याचे मला 3-4 तरी तयार होणार. हा वरचा एक तयार होणार, त्याच्यानंतर हा एक जवळ-जवळ मला याच्यामध्ये जे म्हणजे लटकन तयार करायचे ते मला पिंक कलरचे 4 लटकन तयार होणार आहे ₹150 मध्ये. म्हणजे थोडीशी मेहनत लागणार आहे. फक्त आपल्याला इथे काढून सुईमध्ये टाकायचंय आणि तयार करायचंय. तर हे म्हणजे ऍक्च्युली आपल्याला सोपं पडणार आहे. तर अशा पद्धतीने हे लटकन आपण बनवले, म्हणजे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे पिंक कलरचे आणलेले आहेत. त्याच्यानंतर ही लेस आणलेली मी कमरेच्या साईडने आपल्याला लावायची खालच्या बाजूने. तर ही लेस आपण लावताना कसं लावणार आहोत, याच्यातले हे जे मणी आहेत ते काढून आणि मग एक एक सुईने लावणार आहोत. ओके. परंतु याचे कलरची काही गॅरंटी नाही. तसे हे जे आपण घेतलेले आहेत हे कलर जात नाही किंवा काहीच नाही, ते अगदी व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे लटकन घेतलेले आहेत. ओके. अशा पद्धतीने हे लटकन साडीला पण असे लटकन दिले जातात आता. ते हे लटकन मी आणलेले आहेत. तर हे सुद्धा आपण ₹100 आणलेले आहेत. मी ₹100 आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हे नॉट आणलेले आहेत, कलरच्या नॉट आणलेले आहेत. पुन्हा अजून आपण याच्यामध्ये बाजार आणलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे लटकन अजून आणलेले आहेत. तर हे जवळजवळ नवरीच्या ब्लाऊजलाच आपल्याला इथे संपूर्ण हे डेकोरेशन करायचंय. तर हे आपले जे अरीवर्कचं मटेरियल असतं ना, त्या मटेरियलनेच हे लटकन बनवलेले आहेत. डायरेक्ट रेडी आणलेले आहेत मी, कारण इतकं घरी करत बसण्यापर्यंत आपल्याला वेळ नाहीये आणि याचा कलर पण जात नाही. त्याच्यामुळे हे आणलेले आहेत. त्याच्यानंतर याचा पण कलर जाणार नाही, फक्त याची गॅरंटी नाहीये. याचा कलर जाईल म्हणजे कलर जाणार, हे ब्लॅक पडणार आहेत. तर याची गॅरंटी नाही, मात्र याची काय आहे, गॅरंटी आहे. तर हे आपण 2 जोड आणलेले आहेत. हे एकाच ब्लाऊजला आपल्याला लावायचे आहेत, म्हणजे खाली एक आणि वरती एक, अशा पद्धतीने हे 2 लावणार आहोत आपण. नंतर ही डायरेक्ट आपण आरीवर्कची डायरेक्ट लेस आणलेली मी, म्हणजे नेट वरती तयार केलेली आहे. तर अशी ही लेस आहे ना, आपण काय करणार आहोत, डायरेक्ट अटॅच करणार आहोत त्याच्यावरती. ओके. तर ही कशी अटॅच करायची वगैरे ते आपण बघूया. तर ही पण आरीवर्कची, याचं कलर वगैरे काही जात नाही. तर ही डायरेक्ट आपण ब्लाऊजला लावू शकतो. तर अशा पद्धतीने ही पण लेस तुम्ही आणू शकता किंवा हाताने पण डेकोरेशन तुम्ही इथे करू शकता. हे टोटल जे आपलं साहित्य आहे ना, ते जवळजवळ मला म्हणजे अस्तर पण आणलेले आहेत मी त्याच्यामध्ये. तर हे टोटल साहित्य मला 2,500 पर्यंत गेलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार की इतकंसं साहित्य आहे आणि इतकं महाग म्हणजे गेले, तर नाशिकमध्ये थोडंसं महागच आहे. होलसेल मधून घेतलं तरी सुद्धा, आता हे लटकनचं याच्यामधून काढलं तरी ₹900 बिल झालेले. हे बाकीच्यांचे अजून दुसरे वेगवेगळे बिल आहेत, कारण मी एकाच दुकानातून नाही घेतले, तर 3 दुकानांमधून शॉपिंग केले. कारण अरीवर्कचं मटेरियल कुठे भेटतं हे फिक्स मला पण माहिती नव्हतं. त्याच्या मी 2-3 दुकानं शोधले. तर एका दुकानामध्ये, जे लास्टला मी दुकानामध्ये गेली ना, तर तिथे मी हे घेतलेले आहेत, बरोबर. तर त्या ठिकाणी जास्त मटेरियल मिळतं. तर त्या दुकानाचं नाव मी तुम्हाला मेन्शन करेल. तुम्हाला जर कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता. याचं कलर वगैरे काही जात नाही. अगदी व्यवस्थित असे हे म्हणजे आपण जर आरीवर्क केलं, छोटंसं डेकोरेशन करायचं म्हटलं ना, तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता. जसं की बाहेर 2,500-3,000 हजार दिल्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजला घरीच बसून करू शकता. तर हे आपण घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे ब्लाऊज आहेत ना, या ब्लाऊजांना डेकोरेशन करायचं. आता ज्यावेळेस मी डेकोरेशन करेल ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, हे जे ब्लाऊज आहे, तर याला अजून प्रेस केलेलं नाही. तर खालच्या बाजूने बघा मी किती छान असं झिगझॅग मध्ये म्हणजे पट्टी काटाचं डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, ह्या मण्यांचा इथे उपयोग करायचा. तो कसा करायचा, हाताला करायचंय, हे टोटल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवणारच आहे. ही लेस आपल्याला काढायची आहे आणि इथे पण आपल्याला नॉट वापरायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने, कारण त्यांना ही लेस नकोय, तर त्यांना डायरेक्ट नॉट पाहिजे इथे. त्याच्यासाठी आपण लटकन आणलेले आहेत. हा एक ब्लाऊज शिवलाय, याला 2 लटकन येणार आहेत. खालच्या बाजूने याला नॉट असणार आहे, तर ती लावायची अजून बाकी आहे. आणि सगळे शॉर्ट स्लीव्ज आहेत, लॉंग एक पण नाही. तर हे ब्लाऊज ज्यावेळेस डेकोरेशन झालं त्यावेळेस तुम्हाला डिझाईन कशी झाली त्याचं मी फोटो पण शेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल. ओके, सेपरेटली. हा पण एक सिंपल नेक आहे, याला पण आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. तर असे हे टोटल ब्लाऊज आहेत. पुन्हा आता आपल्याला, तर हा ब्लाऊज तुम्हाला माहिती, शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे क्लासमध्ये आपण जो शिवलेला आहे. तर याच्यासाठी पण मी हे लटकन याच्यातले 2 काढून लावणार आहे.
याच्यातले लटकन काढून लावणार आहे आणि जे स्लीव्ज असते ना आपली इथे, तर त्याला मी याचं डेकोरेशन करणार आहे. तर हे केल्यानंतर तुम्हाला हे ब्लाऊज पुन्हा वेअर करून दाखवलं जाणार आहे. असं पण सिंपल खूप छान बसतंय. थोडंसं डेकोरेशन आपण काहीतरी वेगळं करूया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी गेली की तिथून कपची क्वालिटी खूप सुंदर होती. ती कपची क्वालिटी मी आणली की तुम्हाला दाखवून, मी व्हिडिओमध्ये बघत होती, तुम्ही शूट पण झालेलं आहे तर ते तुम्ही बघत असतील. तर ऍक्च्युली जी साईज पाहिजे होती मला ती मिळालेली नाहीये. तर मी अगदी छान असे क्वालिटीचे कप होते तिथे, तर ते मी आणल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने कप आहे. ते गोल्डन पेक्षा वेगळे व्हाईट होते परंतु क्वालिटी पण त्याची छान होती. तर अशा पद्धतीने इतकं मटेरियल आलेलं आहे. आणि हातालिकेचा ब्लाऊज आपल्याला 4-5 ब्लाऊज शिवायचे आहेत. ह्यावेळेस जास्त हातालिकेचे ब्लाऊज घेतलेले नाहीयेत मी, कारण वेळ मिळत नाही. तर अशा पद्धतीने आज आपल्या ब्लॉग मध्ये इतकंच आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला माहितीच आहे की आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, बरोबर. तर कुणाला तिसऱ्या बॅच साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर इथे आपण लिमिटमध्येच जी क्लासेसचे ज्या ताई आहेत त्यांची संख्या ठेवलेली, जास्त पण घेतलेली नाही, कारण आपल्याला प्रत्येक ताईला हे समजावून सांगायचं असतं आणि ते कव्हर पण व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने लिमिटमध्येच आपले सीट असणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना पण तिसऱ्या बॅच साठी क्लास लावायचे असेल तर त्यांनी नक्की लावा. आता इथे आम्हाला म्हणजे ज्या पहिल्या क्लासेसच्या ताईंचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, कारण ऍक्च्युली वेळ मिळत नाही. तर आता तुम्ही बघू शकता युट्यूबला पण आपले थोडेसे व्हिडिओ हे कमी यायला लागले वेळ नसल्यामुळे. परंतु ज्या ताई आपल्या युट्यूबवर वरती सबस्क्रायबर ताई येते त्यांच्यासाठी व्हिडिओ हे येणार आहे थोडे दिवस. आता नवीन स्टार्ट केल्यामुळे काय होतंय, थोडंसं आपलं जे कामाचा लोड आहे ते थोडासा वाढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे हे डेली व्हिडिओ येत राहणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना पण युट्यूब वरती येऊन शिकायचं असेल त्यांनी युट्यूब वरनं पण शिकू शकता, आणि ज्यांना अगदी डीपली शिकायचंय, अगदी परफेक्ट असं शिकायचंय, त्यांनी आपले ऑनलाईन क्लासेस पण तुम्ही जॉईन करू शकता. इथे ऑनलाईन क्लासेस मध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट असं शिकवलं जाणार आहे. सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स असतात त्या पण शिकवल्या जाणार आहे. नोट्स दिल्या जातात तुम्हाला. त्याच्यानंतर नोट्स हे तुम्ही स्वतः पण काढू शकता. त्याच्यानंतर अजून तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ पण मिळतो. तर इतकं सारे सुविधा तुम्हाला अवेलेबल आहे. आणि आपलं जे फीच्या बाबतीत आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवरती येऊन चौकशी करू शकता, किंवा तुम्ही कॉल पण करू शकता. परंतु जे क्लासचा टायमिंग आहे त्याच्यामध्ये कॉल हा रिसिव्ह केला जात नाही, अन्यथा रात्रीच्या वेळेत किंवा तुम्ही सकाळी कॉल करू शकता. तर ठीक आहे, सर्वांना बाय बाय.